शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही जे आता घडणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा इतिहास जर पाहिला तर नमो शेतकरी योजनेमार्फत महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ होतो आणि नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना 8 हप्ते मिळालेले आहेत। म्हणजेच की प्रत्येकी शेतकऱ्यांना 16 हजार रुपये अशी रक्कम आजपर्यंत मिळालेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यावेळेचा 9वा हप्ता सरकारकडून अत्यंत जास्त दिवस रखडलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 9व्या हप्त्याबाबत हा मोठा निर्णय घेतलेला आहे। काय आहे तो निर्णय, तोच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो, कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर पाहूयात सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी या योजनेची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही महाराष्ट्र शासनाने या योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले दिसणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जो मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी मित्रांनो, हे दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सोबतच जमा होणार आहेत। महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडल्यामुळे आता 9वा आणि 10वा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचा असा मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तारीख जर पाहिजे झाली तर येत्या 1 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, अशी मोठी घोषणा देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता लवकरच दोन्ही हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचे दोन्ही हप्ते मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। अन्यथा या योजनेतून तुमचं नाव वगळलं जाऊ शकतं आणि तुम्हाला या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची फार्मर आयडी असणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुमची फार्मर आयडी असेल तर तुम्हाला या योजनेपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही, त्यामुळे तुमची फार्मर आयडी असणं गरजेचं आहे। चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, म्हणजेच तुम्ही 4000 रुपयापासून वंचित राहू शकता। त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्या। शेतकरी मित्रांनो, या योजनेसंदर्भात तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।